Hello, students. Welcome to the Royal Biology. Living world is an interesting topic of biology. ह्या लिव्हिंग वर्ड टॉपिकमध्ये आपण सुरुवातीला मेन फीचर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघितली, जसं की ग्रोथ आहे, रिप्रोडक्शन आहे, मेटाबॉलिझम आहे, सेन्सिटिव्हिटी, सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे, एजिंग असेल आणि डेथ ही सजीवाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. लिव्हिंग नॉन लिव्हिंग यांच्यामधले डिफरन्सेस पण बघितले. त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी आपण पाहतोय. ह्या बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला वेगवेगळ्या टूल्सची, वेगवेगळ्या एड्सची किंवा वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स म्हणतो आपण त्याला, की ज्याच्या साह्याने आपण त्याचा अभ्यास करू शकतो. असं जे बायोलॉजिकल किंवा बायोडायव्हर्सिटी म्हणतो आपण, त्या एड्समध्ये सुरुवातीला आपण फर्स्ट बघितलं होतं हर्बॅरियम, की ज्या ठिकाणी वनस्पतीचे सुकवलेले पार्ट असतात ते साठवले जातात, प्रिझर्व केले जातात. सो प्रिझर्वेशन ऑफ ड्राईड प्लांट स्पेसिस त्याला आपण हर्बॅरियम म्हटलं होतं. हा हर्बॅरियम फर्स्ट टूल आणि त्याचे नीटसाठी विचारलेला MCQ आपण पाहिलेले होते. ओके, सेकंड बायोलॉजी टूल बघणार आहे, बायोडायव्हर्सिटी टूल आपण बघतोय, ते म्हणजेच बॉटनिकल गार्डन्स. नेक्स्ट आहे बॉटनिकल गार्डन्स. बॉटनिकल गार्डन्स. आता या बॉटनिकल गार्डन्स आपल्याला माहीत आहे की जर आपल्याला काही रिलॅक्सेशन हवा असेल तर आपण गार्डनमध्ये जात असतो. गार्डनमध्ये व्हरायटी ऑफ प्लांट्स असतात, वेगवेगळ्या वनस्पती असतात, त्यांची फुलं पाहायला मिळतील, त्यांचे वेगवेगळे पानांचे शेप, पानांचे कलर असतील, फुलांचे रंग असतील, फळं, बिया, खोडं, फांद्या असतील, ह्या सगळ्यांचं आपल्याला ऑब्झर्वेशन केल्यानंतर थोडं रिलॅक्सेशन मिळतं. मग बॉटनिकल गार्डन म्हणजे नक्की काय असतं? तर या बॉटनिकल गार्डनमध्ये जसं की आपण हर्बॅरियममध्ये बघितलं की वनस्पतींचे सुकलेले पार्ट साठवले जातात, ड्राईड प्लांट पार्ट्स असतात. इथं मात्र असं नाही आहे. इथं प्रत्यक्षात लिव्हिंग प्लांट्स असतात, सजीव वनस्पती असतात. एका ठिकाणी असं वनस्पतींचं कलेक्शन पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणाला आपण बॉटनिकल गार्डन म्हणत असतो. सो दी कलेक्शन ऑफ, काय डेफिनेशन होते बघायची, दी collection of different varieties of living plants in in different parts of world called as botanical gardens. म्हणजे आपण याला कलेक्शन ऑफ डिफरंट व्हरायटी ऑफ लिव्हिंग प्लांट्स हे म्हणत असतो. लिव्हिंग प्लांट्स हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. व्हरायटी ऑफ लिव्हिंग प्लांट्स यांचं जे कलेक्शन असतं त्या कलेक्शनला म्हणायचं बॉटनिकल गार्डन्स. सो कलेक्शन ऑफ different varieties of living plants in different parts of the world called as botanical gardens. ओके, आता हे आपण डेफिनेशन बघितली. आता या डेफिनेशन नंतर जगातली पहिली बॉटनिकल गार्डन कोणती, ती कोणी स्टार्ट केली हे आपण बघणार आहे. सो फर्स्ट बॉटनिकल गार्डन आता ही फर्स्ट बॉटनिकल आहे ही कुठं आहे? ॲट पिसा इन इटली. पिसा इन इटली हा MCQ आहे. तुम्हाला विचारलं जातं दी फर्स्ट बॉटनिकल गार्डन इन दी वर्ल्ड इज प्रेझेंट ॲट पिसा इन इटली. एस्टॅब्लिश्ड बाय, ही जी सुरुवात गार्डनची आहे इट वॉज एस्टॅब्लिश्ड, सो by
It was established by Luca Ghini. Luca Ghini. हा पण MCQ आहे. लुका गिनीनी पहिल्यांदा त्याचं एस्टॅब्लिशमेंट केली. सो एस्टॅब्लिश्ड बाय लुका गिनी. 2 MCQ तुम्हाला कळालेले आहेत. तसंच आपण जगातली लार्जेस्ट बॉटनिकल गार्डन पण बघूया. सो लार्जेस्ट बॉटनिकल गार्डन it is Kew Garden. So Kew, लार्जेस्ट बॉटनिकल गार्डन आहे ती क्यू गार्डन आहे आणि क्यू इज प्रेझेंट इन इंग्लंड. ओके, म्हणजे तुम्हाला लार्जेस्ट बॉटनिकल गार्डन कळाली. बॉटनिकल गार्डन स्टार्ट केली तो लुका गिनी आहे. त्याचबरोबर फर्स्ट बॉटनिकल गार्डन आहे ती पिसा इन इटलीमध्ये आहे. क्यू गार्डन आहे इंग्लंडमध्ये. या क्यू गार्डनमध्ये अबाउट 30,000 स्पेसिमेन्स and about 30,000 स्पेसिमेन्स आहेत and 7 millions हर्बॅरी आहेत. सो 7 million हर्बॅरिया and about 30,000 स्पेसिमेन्स ह्या क्यू गार्डनमध्ये इज दी लार्जेस्ट बॉटनिकल गार्डन इन वर्ल्ड. आता ह्या ज्या बॉटनिकल गार्डन आहेत ह्या बॉटनिकल गार्डन दे आर मेंटेन्ड बाय सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक मॅनर असतात की ज्याच्यामध्ये वेगवेगळे लेबल्स केले जातात. कॉमन नेम केलं जातं, त्याचं सायंटिफिक नेम दिलं जातं, इव्हन त्याच्या फॅमिलीचं नाव पण दिलं जातं. सो इट इज सिस्टमॅटिक and scientific manner. Systematic and scientific manner. याचा अर्थ असा आहे इन व्हिवो प्रोसेस, इन व्हिवो मॅनर म्हणू आपण. म्हणजे जसं नैसर्गिक वनस्पती तयार होतात त्या नैसर्गिक तयार होत असतात अशाच पद्धतीनं या सिस्टमॅटिक अँड सायंटिफिक मॅनरनी म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं पण हे मॅनमेड आहेत. म्हणजे एक्स सिच्यू कॉन्झर्वेशन म्हटलं जातं. इन व्हिवो सारखं आहे बट इट इज एक्स सिच्यू कॉन्झर्वेशन. इन सिच्यू कॉन्झर्वेशन नाही आहे. सो इट इज एक्स सिच्यू कॉन्झर्वेशन. इट इज एक्स सिच्यू कॉन्झर्वेशन. म्हणजे आउटसाइड नॅचरल हॅबिटॅट मॅनमेड आहे. इथं आपला रोल महत्त्वाचा आहे. आपण वेगवेगळ्या वनस्पती कलेक्ट केलेल्या आहेत आणि एका गार्डनमध्ये त्या आपण लावलेल्या आहेत. याचा अर्थ एक्स सिच्यू आहे. जर ते नैसर्गिक तयार झालेलं असेल तर त्याला इन सिच्यू म्हटलं जातं. पण हे बॉटनिकल गार्डन आहे इज दी एक्स सिच्यू कॉन्झर्वेशन. दॅट मीन्स इट शोज रोल ऑफ मॅन. आर्टिफिशियल मेथड म्हणतो आपण. सो प्ले दी रोल ऑफ विथ दी हेल्प ऑफ मॅन. सो विथ दी हेल्प ऑफ मॅन म्हणजे आउटसाइड नॅचरल हॅबिटॅट असतं. याला आपण एक्स सिच्यू कॉन्झर्वेशन म्हणत असतो. बघा काय काय डेफिनेशन काय काय आहे. फर्स्ट आपण बघितले द कलेक्शन ऑफ डिफरंट व्हरायटीज ऑफ लिव्हिंग प्लांट्स इन डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. याला म्हणायचं बॉटनिकल गार्डन्स. फर्स्ट बॉटनिकल गार्डन आहे ॲट पिसा इन इटली
एस्टॅब्लिश्ड बाय लुकागिनी. ही फर्स्ट बॉटनिकल गार्डन आहे. इट वॉज एस्टॅब्लिश्ड बाय. सो फर्स्ट बॉटनिकल गार्डन वॉज एस्टॅब्लिश्ड बाय लुकागिनी. लार्जेस्ट बॉटनिकल गार्डन आहे क्यू इन इंग्लंड. याच्यामध्ये 30,000 स्पेसिमेन्स आहेत, 7 मिलियन्स ऑफ हर्बॅरिया आहेत. सिस्टमॅटिक सायंटिफिक मॅनरनेही तयार केले जाते, म्हणजे इन व्हिवो मॅनर, जसं नैसर्गिक तयार होतं तसं पण आपण तयार केलेलं असतं. सो इट इज कॉल्ड ॲज एक्सिच्यू कॉन्झर्वेशन विथ दी हेल्प ऑफ मॅनमेड आहे. थोडक्यात आपण आउटसाईड नॅचरल हॅबिटॅट म्हणू आणि ही बॉटनिकल गार्डन तयार केले जाते. आता या बॉटनिकल गार्डनमध्ये आपल्याला याचं नोमेनक्लेचर केलं जातं. जे प्लांट्स आहेत त्या प्लांट्सला नावं दिली जातात. आता ही नावं कशी दिली जातात हे आपण पाहणार आहे. सो प्लांट्स लेबल्स, जे काय गार्डन केलेलं आहे, म्हणजे ह्या प्रत्येक प्लांटला, समजा हे गार्डनमधलं एक प्लांट आहे तर याला एक विशिष्ट असं लेबल केलं जातं, नेमप्लेट केली जाते, लेबलिंग केलं जातं. आता हे जे लेबलिंग केलं आहे, ह्या लेबलिंगमध्ये काय असतं तर लेबलिंग आपण इथंच लिहूया, थोडंसं हे याच ठिकाणी ॲड करूया आपण. हे एक सिच्यू कॉन्झर्वेशन लक्षात ठेवा. बघा आता. सो लेबल्ड पार्ट, लेबल ऑफ द प्लांट कंटेन्स, so labeled part contains किंवा लेबल कंटेन्स म्हणूया आपण. लेबल कंटेन्स काय काय असतं याच्यात. कॉमन नेम ऑफ प्लांट, दुसरं सायंटिफिक नेम असतं, नेम ऑफ प्लांट. थर्ड फॅमिली नेम, नेम ऑफ फॅमिली. नेम ऑफ फॅमिली असतं. या बॉटनिकल गार्डनमध्ये तिथली लोकल वनस्पती असतात, म्हणजे त्या ठिकाणच्या लोकल वनस्पती असतात, लोकल फ्लोरा. सो इट ऑल्सो कंटेन्स लोकल फ्लोरा. फ्लोरा इन द सेन्स प्लांट्स. फ्लोरा म्हणजे प्लांट्स, फॉना मीन्स ॲनिमल्स असतात. तर आता आपण गार्डन बघतोय, इथं प्लांट्स आहेत आणि याच्यामध्ये लोकल प्लांट्ससुद्धा असतात. बघा, जगातल्या अनेक वेगवेगळ्या भागातल्या वनस्पती, वेगवेगळ्या वनस्पती असतात, त्याचबरोबर लोकल प्लांट्ससुद्धा असतात. आणि याच्यामध्ये कॉमन नेम असेल, सायंटिफिक नेम्स असतील किंवा नेम ऑफ फॅमिली असेल. शिवाय याच्यामध्ये लोकल फ्लोरा म्हणजे लोकल प्लांट्स पण असतात. सो दीज आर अबाउट बॉटनिकल गार्डन. आता ह्या ज्या बॉटनिकल गार्डन्स आहेत, या बॉटनिकल गार्डन्स जसं की आपण बघितलं की ह्या ज्या बॉटनिकल गार्डन आहेत, ह्या जर आपण भारतामध्ये म्हटलं की बाबा ठीक, इन केस ऑफ इंडिया ह्याच्यामध्ये बॉटनिकल गार्डन्स कुठं असते तर त्याच्या वेगवेगळे पार्ट्स आहेत, ज्याला आपण बॉटनिकल गार्डन हवार्स म्हणतो, हवार्थ इन इंडिया. आणि त्याच्यानंतर नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे लखनौला. तर याही ठिकाणी आपण ते ॲड करूया की जे NCERTच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. हे 2 मुद्दे तुम्हाला कळालेले आहेत. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा हे व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. आणि याच्यामध्ये आपण भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी बॉटनिकल गार्डन आहे हेही आपण पाहणार आहे. आणि त्याच्यानंतर CETसाठी किंवा नीटसाठी विचारलेले काही MCQ आहेत हेही आपल्याला बघायचं आहे. थोडा व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. ओके, चला तुम्ही लिहून घेतलेलं असेल. आता बघूया आपण याच्यामध्ये
हे आपण लार्जेस्ट बॉटनिकल बघितलं, फर्स्ट बॉटनिकल गार्डन बघितलं. आता त्याच्यामध्ये इंडियाशी रिलेटेड काय बॉटनिकल गार्डन आहे का किंवा रिसर्च इन्स्टिट्यूट आहे का हे आपण पाहणार आहे. सो बॉटनिकल गार्डन इन इंडिया. हावरा बॉटनिकल गार्डन आहे इन इंडिया. सो हावरा, एक मिनिट हे असं HOWRAH हावरा बॉटनिकल गार्डन इन इंडिया. याचबरोबर नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट. आणि हे जे इन्स्टिट्यूट आहे ते इन्स्टिट्यूट आहे लखनौ इन इंडिया. लखनौ इन इंडिया. बघा, सो बॉटनिकल गार्डन इन इंडिया आहे ते हावरा आहे. त्याच्यानंतर नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट लखनौमध्ये आहे, इंडियामध्येच आहे. या ठिकाणी रिसर्च जातात वेगवेगळे. सो दिस इज अबाउट बॉटनिकल गार्डन. आता या बॉटनिकल गार्डन संदर्भात आपण माहिती मिळवली. ह्या बॉटनिकल गार्डनचा आपल्याला फायदा काय असतो तेही बघूया, म्हणजे सिग्निफिकन्स किंवा युजेस ऑफ दी बॉटनिकल गार्डन. काय काय युजेस आहेत हे आपण पाहू. बघा, लक्ष द्या इकडं. सो सिग्निफिकन्स किंवा युजेस म्हणू आपण इम्पॉर्टन्स ऑफ बॉटनिकल गार्डन. इम्पॉर्टन्स किंवा सिग्निफिकन्स असंही म्हटलं जातं. सिग्निफिकन्स किंवा युजेस. आता या ज्या बॉटनिकल गार्डन आहे ह्या बॉटनिकल गार्डनचे वेगवेगळे युजेस आहेत. कोणकोणते युजेस आहेत हे आपण पाहणार आहे. बघा काय काय युजेस आहेत. एक, हेल्प इन स्टुडंट्स फॉर स्टडी. स्टुडंट्स. त्याच्यानंतर रिसर्चर्स. वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनला त्याचा अभ्यास करायला मदत होते. इन्स्टिट्यूशन्स. लिव्हिंग प्लांटचा अभ्यास करायला मदत होते. सो लिव्हिंग प्लांट्स. क्लासायला मदत होते. क्लासिफिकेशन. डायव्हर्सिटी अभ्यासायला मदत होते. फायलोजनी. डायव्हर्सिटी अँड फायलोजनी. डायव्हर्सिटी माहित आहे आपल्याला, व्हेरिएशन. फायलोजनी एक नवीन शब्द आलेला आहे. फायलोजनी म्हणजे त्याचं इव्हॉल्युशन असतं, उत्क्रांती कशी झालेली आहे, इव्होल्युशनरी हिस्ट्री असते, याला फायलोजनी म्हटलं जातं, म्हणजे इव्हॉल्युशन आहे. याचाही अभ्यास करायला मदत होते. सो बॉटनिकल गार्डन shows significance for students, researchers, institutions, living plant study, classification, diversity and phylogeny, even inventors.
वेगवेगळे पॉलिनेशनचा अभ्यास करायला, फर्टिलायझेशन असेल, लाईफ सायकल कशी मेंटेन होते, या सगळ्यासाठी आम्हाला कोणाची मदत होत असते? बॉटनिकल गार्डन. आणि म्हणून बॉटनिकल गार्डन हे एक बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करण्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं एक टूल मानलं जातं, सगळ्यात महत्त्वाचं एक एड मानलं जातं की ज्याच्या साहाय्याने आपण बायोडायव्हर्सिटी प्लांट संदर्भातली माहिती घेऊ शकतो. आता हा व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. याच्यानंतर आपण नीटसाठी याच्याशीच रिलेटेड विचारलेले काही MCQ आहेत ते आपण पाहणार आहेत. तोपर्यंत हा व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ओके, तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेतलेला असेल. बॉटनिकल गार्डन संदर्भातली आपण जी माहिती बघितली होती त्याच्यामध्ये बॉटनिकल गार्डनची व्याख्या बघितली होती. जगातली पहिली बॉटनिकल गार्डन कोणती असते, कोणत्या ठिकाणी असते ते बघितलं होतं. पहिली बॉटनिकल गार्डन कोणी एस्टॅब्लिश केली होती तेही आपण बघितलं. त्याच्यानंतर जगातली सगळ्यात मोठी बॉटनिकल गार्डन कोणती आहे हेही आपण बघितलं. भारतामधली गार्डन कोणती आहे हेही आपण बघितलं. भारतामध्ये बॉटनिकल गार्डनचं रिसर्च इन्स्टिट्यूट कुठं आहे हेही आपण बघितलं. बॉटनिकल गार्डन काय हेही बघितलं. बॉटनिकल गार्डनला नाव कसं दिलं जातं, कोणकोणते लेबल्स केले जातात हेही आपण बघितलेलं होतं. ओके, इथंपर्यंतचा पार्ट ओके. बॉटनिकल गार्डनशी संबंधित मध्ये काही विचारलेले MCQ आहेत हे आपण बघणार आहे. सुरुवातीला आपण नीट 2018 याला विचारलेला क्वेश्चन बघणार आहे. सो नीट 2018 बघूया आपण क्वेश्चन काय आहे बघूया. हा क्वेश्चन आहे, ऑल ऑफ द फॉलोइंग आर इन्क्लुडेड. सो ऑल ऑफ द फॉलोइंग आर included in ex situ conservation except अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. म्हणजे याचा अर्थ काय बघूया आपण. ऑल ऑफ द फॉलोइंग आर इन्क्लुडेड इन एक्स सिचू कन्झर्वेशन एक्सेप्ट, खालील दिलेल्यापैकी सगळे एक्स सिचू कन्झर्वेशन आहेत, म्हणजे मॅनमेड आहेत, म्हणजेच ह्युमन हेल्पच्या साह्याने तयार झालेले आहेत. पण एक कॉन्झर्वेशन असं आहे की जे मॅनमेड नाही आहे, म्हणजे नैसर्गिक आहे. एकदा ऑप्शन बघून घेऊया काय काय ऑप्शन आहेत. एक आहे बॉटनिकल गार्डन, फर्स्ट ऑप्शन आहे ए बॉटनिकल गार्डन. बी ऑप्शन आहे नेक्स्ट वाइल्ड लाइफ सफारी पार्क. वाइल्ड लाइफ सफारी पार्क. सी ऑप्शन आहे सीड बँक. आणि लास्ट डी ऑप्शन आहे सॅक्रेड ग्रूज. एक मिनिट, थोडंसं स्पेलिंग करेक्ट करूया आपण. SACRED सॅक्रेड ग्रूज. आता यापैकी करेक्ट ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे. कोणकोणते ऑप्शन्स आहेत हे आपण बघितलेले आहेत. सो बॉटनिकल गार्डन आत्ताच आपण बघितलं की ते मॅनमेड आहे. आपण जगातल्या वेगवेगळ्या भागातल्या वनस्पती एकत्र आणतो आणि त्यांचं कलेक्शन करतो. आपण कलेक्ट केलेलं आहेत, म्हणजे हे नैसर्गिक नाही आहे, म्हणजे हे मॅनमेड आहे. याचाच अर्थ याला एक्स सिचू म्हटलं जातं. सो इट इज एक्स सिचू कॉन्झर्वेशन आहे, म्हणजे हे एक्स सिचू आहे.
बघा. सो दिस इज द एक्स सिचू. वाईल्ड लाईफ सफारी पार्क असतो, हे वाईल्ड लाईफ पण आपण तिथं क्रिएट केलेलं असतं आणि तो सफारी पार्क असतो तो आपण मॅनेज करत असतो. सो इट इज ऑल्सो एक्स सिचू. एक्स सिचू कॉन्झर्वेशन आहे. नेक्स्ट नंबर 3 बघा. या ठिकाणी सीड बँक दिलेलं आहे. ही जी सीड बँक आहे, सीड बँक या शब्दाचा अर्थ आहे कलेक्शन ऑफ सीड्स असतात. कलेक्शन ऑफ सीड्स. आता हे जे सीडचं कलेक्शन असतं हे मॅनमेड आहे. आपण एक्स सिचू म्हणणार आहे. एक्स सिचू कॉन्झर्वेशन म्हणजे आपल्याला काय विचारलंय, ऑल ऑफ दी फॉलोविंग आर इन्क्लुडेड इन एक्स सिचू कॉन्झर्वेशन एक्सेप्ट. तर हे जे सॅक्रेड ग्रूज असतात हे मात्र नॅचरल आहेत. याला इन सिचू म्हणायचं. इन सिचू कॉन्झर्वेशन आहे. आणि हे बाकीचे सगळे आहेत ते एक्स सिचू कॉन्झर्वेशन आहे. ओके. म्हणजे आपल्या लक्षात आलेलं आहे या दिलेल्यापैकी जो नसलेला म्हणजे हा एक सिचू आहे, हा एक सिचू आहे, हा पण एक सिचू आहे, म्हणजेच मॅनमेड आहेत विथ द आहे, हा मात्र नॅचरल आहे म्हणजे हा एक सिचू नाही आहे. सो कॉन्झर्वेशन एक्सेप्ट सॅक्रेड ग्रूज हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. सो दिस डी इज दी करेक्ट आन्सर कॉल्ड ॲज सॅक्रेड ग्रू. याचा अर्थ उरलेले हे जे 3 ऑप्शन असतात हे दिलेल्या प्रश्नासाठी योग्य नाही. दिलेल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ते डी आन्सर आहे, कारण ते नॅचरल आहे. बाकी सगळे दिलेले आर्टिफिशियल एक्स. बघा आपण ओके. बघा आपण 2018चा MCQ बघितला होता नीट. 2019ला पण विचारलेला MCQ आहे, तोही आपण पाहणार आहे. सो नीट 2019 याला विचारलेला हा जो MCQ आहे हाही आपण पाहणार आहे. नीट 2019 काय क्वेश्चन आहे बघूया आपण. Which one of the following is not a method? So which one of the following is not a method of in situ conservation. In situ conservation of biodiversity. ऑप्शन काय काय बघूया. वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. नंबर 1 आहे वाइल्ड लाईफ सँक्च्युरी. वाइल्ड लाईफ सँक्च्युरी. बी ऑप्शन आहे बॉटॅनिकल गार्डन. नेक्स्ट सी ऑप्शन आहे सॅक्रेड ग्रुप. आणि लास्ट ऑप्शन आहे नंबर डी इज बायोस्फियर रिझर्व. चला वन्स अगेन क्वेश्चन बघूया. आपल्याला अर्थ कळलाय का बघूया. Which one of the following is
विच वन ऑफ द फॉलोइंग नॉट अ मेथड ऑफ इन सिचू, हे महत्वाचं आहे. नॉट अ मेथड ऑफ इन सिचू कॉन्झर्वेशन. इन सिचू नसले मेथड ओळखायचे जेव्हा ती इन सिचू नसते, म्हणजे ती एक्स सिचू असते. आता इन सिचू एक्स सिचू आपलं क्लिअर झालेलं आहे. जे नॅचरली होतं, नैसर्गिक असतं, ते इन सिचू असतं. आणि जे मॅनमेड असतं, आर्टिफिशियल असतं, आउटसाइड नॅचरल हॅबिटॅट असतं, त्याला आपण एक्स सिचू कॉन्झर्वेशन म्हणत असतो. आता हे दिलेले 4 पर्याय आहेत. थोडंसं अनालिसिस करूया की याच्यातला इन सिचू कोणता आहे, म्हणजे नैसर्गिक कोणता आहे, आणि मॅन विथ द हेल्प ऑफ मॅन कोणता आहे हे बघूया आपण. वाईल्ड लाईफ सँक्च्युअरी आहे, ही नैसर्गिक तयार झालेली असते, ज्याला आपण अभयारण्य म्हणत असतो. हे नैसर्गिक तयार झालेलं असतं, तिथं आपला रोल खूप कमी असतो, किंबहुना 0 असतो. याचा अर्थ हे इन सिचू कॉन्झर्वेशन आहे, नैसर्गिक आहे, इन सिचू म्हणायचं याला. ओके. बॉटनिकल गार्डन्स मात्र आपण तयार केलेले असतात. आपण व्याख्याच बघितली होती, कलेक्शन ऑफ डिफरंट व्हरायटीज ऑफ प्लांट्स इन डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. जगाच्या वेगवेगळ्या भागातून आपण वेगवेगळ्या वनस्पती एकत्र आणतो आणि ती गार्डन तयार करतो, म्हणजे हे एक्स सिचू कॉन्झर्वेशन आहे, एक्स सिचू आहे. नेक्स्ट सॅक्रेड ग्रू, हे मात्र नॅचरली तयार झालेले असतात, नैसर्गिक असतात, म्हणजे इन सिचू आहे. आणि बायोस्फिअर रिझर्व, हे पण नॅचरलच असतं, नैसर्गिक असतं, ऑल्सो इन सिचू कॉन्झर्वेशन. आणि म्हणजे आपला आन्सर क्लिअर झालेला आहे. हे जे वाईल्ड लाईफ सँक्च्युअरी आहे, ही नॅचरल आहे, इन सिचू आहे, सॅक्रेड ग्रू इन सिचू कॉन्झर्वेशन आहे, बायोस्फिअर इन सिचू आहे. तुम्हाला काय विचारलं होतं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ इन सिचू नसलेली, म्हणजेच एक सिचू विचारलेले. कन्फ्युजन करून घेऊ नका, सोपा पर्याय. तर या ठिकाणी इन सिचू नाही, म्हणजेच एक सिचू कॉन्झर्वेशन असतं, ते बॉटनिकल गार्डन आहे, म्हणजे बी पर्याय आहे तो करेक्ट आहे. आणि त्यामुळं उरलेले ऑप्शन हे या ठिकाणी कॅन्सल होतात. या दिलेल्या प्रश्नाचं एकच उत्तर बरोबर आहे, ते म्हणजे बॉटनिकल गार्डन, कारण हे एक सिचू आहे, उरलेले सगळे इन सिचू आहेत. बघा, याच्या अगोदर 2018 ला हाच क्वेश्चन होता, थोडा वेगळ्या प्रकारे विचारला होता, आणि इथं तो थोडा वेगळ्या प्रकारे विचारलेला आहे. तर इथं आपण बॉटनिकल गार्डन संदर्भातली डेफिनेशन असेल, त्याची लार्जेस्ट बॉटनिकल गार्डन, फर्स्ट बॉटनिकल गार्डन, त्याच्यानंतर भारतातील बॉटनिकल गार्डन्स कोणते असतात, त्या बॉटनिकल गार्डनचे फायदे काय असतात, त्या बॉटनिकल गार्डन मध्ये प्लांटला कसं नाव दिलं जातं, आणि त्याच्यावरती विचारलेले नीट संदर्भातले एमसीक्यू सगळे आपण बघितलेले आहेत. आणि इथं बॉटनिकल गार्डन हे एक बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करण्याचं एक महत्वाचं एड आहे, हे इथं कम्प्लीट होतं. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. ओके.